अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महालक्ष्मीचा जो विकास आराखडा आहे त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर भूसंपादन करण्यात येत आहे अधिकाऱ्यांकडून। मी आता आहे कोल्हापुरातील जी 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये। जर आता आपण बघायला गेलं तर यामध्ये विकास आराखडा अंतर्गत येणाऱ्या जो पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराभोवतीच्या परिसरातल्या जागेचं संपादन करण्यात येणार आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। एकंदरीतच बघायला गेलं तर या परिसरातले जे मिळकतीचं आणि जागेचं जे मूल्यांकन आहे ते एकूण या महिन्याभरात त्याचा भूसंपादन अहवाल शासनाला सादर करण्याचा निर्णय या बैठकीत झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता भूसंपादन अधिकारी जे आहेत ते आता रेखांकन करण्यासाठी हे आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर अंबाबाईचा जो विकास आराखडा आहे तो जवळपास 1400 कोटींच्या आराखड्यातल्या या पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये अंबाबाई मंदिरातल्या परिसरातल्या विकास आराखड्यातल्या भूसंपादनासाठी नगर विकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एकंदरीत जर बघायला गेलं तर या मिळकतींचं जे संपादन आहे यामध्ये पूर्व बाजू, पश्चिम बाजू, उत्तर बाजू आणि दक्षिण बाजू अशा या मिळकतींचा जो समावेश आहे तो इथं असणारा आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपण आहे कोल्हापुरातल्या साधारण यामध्ये जर बघायला गेलं तर यामध्ये सर्वच मिळकतींचं जे मूल्यांकन आहे ते आता व्हायला सुरुवात होणार आहे। या अहवालातनं जे समर्पक निष्कर्ष काढून तो शासनाला सादर केला जाणार आहे आणि शासनाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर मिळकत धारकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला जो योग्य निर्णय आहे तो घेण्यात येणार आहे। एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर यामध्ये बऱ्याच वर्षांपासून जो प्रलंबित जो विकास आराखडा होता त्याला आता सुरुवात झालेली आहे आणि याच माध्यमातून जे अंबाबाईचं मंदिराचं जे नूतनीकरण आहे त्या नूतनीकरणाला देखील आता सुरुवात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।